भाजपाच्या मूक मोर्चाच्या आयोजकावर गुन्हा दाखल, अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे गुन्हा दाखल। डॉक्टर मुंडेंच्या न्यायासाठी बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवणार, राज्यातील बाह्य रुग्ण विभाग 7 ते 13 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवणार, इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती। पुणे पोलीस आयुक्तालयातून बनावट आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतला ताब्यात, आरोपी सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील रहिवासी। कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकी, घरात घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची धमकी, अज्ञात व्यक्तीची फोनवरून धमकी। बुलढाण्यात ढगफुटी सदृश पाऊस, शेतीचं नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात, सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं, 4 नोव्हेंबरपासून कलाकार निषेध आंदोलन करणार, 1 तास कलाविष्कार सादर करत निषेध करणार। कार्तिकी वारीनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी, विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी 7 लाख भाविक पंढरपुरात दाखल, पंढरपुरात विठू नामाचा गजर। कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 12 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निर्णय। बीडच्या गेवराईत 1,37,00,000चा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, जंगलबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 8 दिवसात दुसरी कारवाई। शाहरुख खानचा आज 60वा वाढदिवस, मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी, किंग सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।